ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी, पदवीधर मतदारसंघ, याच्यातनं एक आमदार निवडून येतो. ऐका आम्ही काय म्हणतोय ते. पदवीधर मतदारसंघामधनं एक आमदार निवडून येतो. जो उमेदवार, त्याला ग्रॅज्युएट झालेली माणसं मतदान करतात. बरोबर आहे? म्हणजे शिक्षित माणूस रांगेमध्ये उभा राहून त्या माणसाला मतदान करतो. तो जो कॅन्डिडेटचा फॉर्म आहे, फॉर्म जो भरायचा, त्याच्या खाली, मी पूर्वी बघितलं होतं, आत्ता पाहिलेलं नाही आहे, पण तरी अजूनही तेच आहे, त्याच्या खाली लिहिलेलं आहे त्या फॉर्मच्या, जो उमेदवार फॉर्म भरतो, सही अथवा अंगठा. म्हणजे तो उमेदवार शिक्षित असला पाहिजे अशी अट नाही आहे, पण त्याला मतदान करणारी माणसं ही शिक्षितच असली पाहिजेत. ही कोणती लोकशाही आहे? हा कुठचा प्रकार आहे? आणि दिवसा ढवळ्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसत असताना आपण त्या गोष्टी बस आपला देश आहे, राज्य आहे म्हणून स्वीकारायच्या, मला मान्य नाहीत त्या गोष्टी. ही साहेब झाली सिस्टीमची गोष्ट. पण अनेक वेळेला मराठी माणसाच्या सामूहिक स्वभावाविषयी सुद्धा तुम्हाला प्रचंड त्रास होतो. त्या नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत मराठी माणसाच्या? इतक्या वेळेला तुम्ही मराठी माणसासाठी मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन, अशा अनेक गोष्टी तुमच्या मनात केल्या आहेत, तुमच्या मनात असतात. पण तरी मराठी माणसाचं एक सामूहिक मन आहे जे तुम्ही अनेक वेळेला म्हणता, आणि त्याच्या काही गोष्टींचा तुम्हाला प्रचंड राग येतो. तो राग नक्की काय आहे? नाही, मला असं वाटतं की आपण मराठी म्हणून एकत्र येऊन, जसं कानडी माणूस विचार करतो, कळलं का, जसा बंगाली माणूस विचार करतो, जसा तमिळ माणूस विचार करतो, जसा गुजराती माणूस विचार करतो. गुजराती माणसं एकमेकांसमोर आली की गुजरातीमध्ये बोलतात, तमिळ माणसं एकमेकांसमोर आली की तमिळमध्ये बोलतात. आपल्याकडचाच महाराष्ट्रामधला प्रॉब्लेम आहे, जो मला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मला जाणवतो. इथलं मला माहिती नाही, मी आत्ताच 3 दिवस झाले आलो आहे, पण ते हिंदीत वगैरे बोलायला लागतात. मला या सगळ्या विषयावरती मला 1-2 तासाचं लेक्चर देता येईल या सगळ्या गोष्टींवरती. पण मला एवढंच म्हणायचं की आपल्यामध्ये साधी गोष्ट सांगतो, आपण कुठे तुटतो किंवा फुटतो. आज इथे माझ्या अनेक माता भगिनी आलेल्या असतील. तुम्ही जर समजा एखाद्याच्या घरी जेवायला गेलात, बरोबर, आणि समजा त्याच्याकडे काही पदार्थ बनवलेले असतील. समजा आपण एक उदाहरण म्हणून घेऊया, आपण समजा तिथे त्यांनी एक वरण बनवलेलं असेल, तर तिथे एक बाई जागी होते आणि ती एक वाक्य बोलते जे अनेक ठिकाणी मी ऐकलेलं आहे, कदाचित ते तुम्हाला इथेही ऐकायला मिळत असेल. आमच्याकडे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं, फोडणी जरा वेगळी घाल. आता हे जे आमच्याकडे जे आहे ना, इथेच तुम्ही पहिल्यांदा त्याला दूर लोटता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.